सर्वांना नमस्कार. प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे 85 एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या. मागील भागात विशाल अमृता यांचं कोर्ट मॅरेज झालं. अमृता विशालनं तिचा हात पकडला आणि तिला बाहेर चालण्याचा इशारा केला. तसं ती साडी सावरत त्याच्यासोबत बाहेर आली. पण यावेळी आता तो आपला नवरा आहे, तेही समाज मान्य, ही गोष्ट राहून राहून तिला आतल्या आत गुदगुल्या करत होती. विशाल, काय झालं? बाहेर येताच तिनं विचारलं. तुला तुझ्या महादेवाचं दर्शन नाही का घ्यायचं? त्यानं विचारलं आणि ती खूप खुश झाली. आता पुढे. हो हो, बोलवा ना सगळ्यांना, आपण जाऊयात, अमृता खुश होऊन म्हणाली. कारण तो चक्क मंदिरात जाण्यासाठी तिला विचारत होता. सगळे कशाला? लग्न आपलं झालं आहे, सो आपण दोघेच जाऊ, विशाल म्हणाला. पण आता अमृता काही बोलणार की तोच त्यानं पुढे होऊन तिच्या ओठांवर एक बोट ठेवलं. जसं तिच्या पोटात गोळा आला. लेट्स गो, तो तिच्याकडे बघत म्हणाला. आणि तिनं एक आवंडा गिळत होकारार्थी मान हलवली. आता तो तिला तिथून महादेवाच्या मंदिरात घेऊन गेला. तिथे दोघेही महादेवाचं जेव्हा दर्शन घेत होते तेव्हा अमृताचं सगळं लक्ष त्याच्याकडेच होतं. कारण तिच्या मनात महादेवाचं आणि त्याचं स्थान आता एकच झालेलं. तिनं हळूच त्याच्याकडे तोंड करून डोळे मिटून हात जोडले. तर तो किंचित हसत तिलाच बघत होता. अमृता, अगं देव तिकडे आहे, तो म्हणाला. आणि तिनं नकारार्थी मान हलवली आणि त्याच्याकडे पाहिलं. अमृता, इनफ. त्यानं तिचे जोडलेले हात पकडले आणि तिला तसंच घेऊन गाडीत येऊन बसला. कधी कधी तू खूप वेड्यासारखं वागतेस, तो गाडी स्टार्ट करत म्हणाला. तसं ती फक्त हसली. थोड्याच वेळात त्यांची गाडी त्यांच्या घराकडे धावू लागली. काही वेळात त्यांची गाडी त्यांच्या बिल्डिंग खाली येऊन थांबली. अमृता, आपलं घर आलं, विशाल म्हणाला. आणि त्याच्या तोंडातून आपलं घर हे ऐकून तिच्या मनात सुखाच्या उकळ्या फुटल्या. एक वेगळीच भावना मनाला स्पर्शून गेली आणि तिचे डोळे किंचित ओलावले. तिचं घर, तिचं हक्काचं घर. आयुष्यात शेवटी तिला तिच्या हक्कांचं सगळं काही मिळालं होतं. पण तिला थोडं वाईट वाटलं की विशाल तिला त्याच्या पहिल्या घरी घेऊन न जाता त्याच्या सध्याच्या घरी घेऊन आलता. कारण आता आत्या, आजोबा, काकू, काकी आणि बाकीचे सगळे त्याच घरी थांबले होते आणि म्हणून सध्या विशाल अमृताला काही न सांगता तिथे घेऊन आला. आता तिचा हक्काचा नवरा विशाल झाला होता, ज्याच्यावरती रागवू सुद्धा शकत होती. हक्काची माणसे
जी तिच्यावर जीव ओळून टाकत होती, आणि आता हक्काचं घर जिथून तिला आता कोणीही बाहेर काढू शकत नव्हतं. तिने त्याचा हात घट्ट पकडला आणि लिफ्टमध्ये चढली. एव्हाना त्यानं गळ्यातला हार काढला होता, पण तिनं मात्र काढला नव्हता. तिचं हृदय धडधड करत होतं, कारण आता ती त्याच्या घरात त्याची समाजमान्य बायको म्हणून पाऊल टाकणार होती. अमृता. त्यानं पुन्हा तिचा हात पकडला आणि त्याच्या फ्लॅटसमोर घेऊन आला. आता तिला वाटलं आता तो चावी काढेल आणि दरवाजा उघडेल. पण त्यानं चक्क बेल दाबली आणि तिला फार आश्चर्य वाटलं. यावेळी घरात कोण असणार, तिला प्रश्न पडला होताच की अचानक दरवाजा उघडला गेला आणि समोर ताट घेऊन उभी मेघना तिला दिसली. तसं अमृताच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. आली माझी राणी, मेघना हसत म्हणाली, आणि तिनं दोघांना ओवाळलं. आतमध्ये ऋषाली, अंबिकादेवी, आदित्य, विशालची गावाची फॅमिली, अमृताची आई आणि दिव्या सुद्धा होत्या. त्यांना पाहून अमृताला जास्तच आनंद झाला. म्हणजेच सगळ्यांनी इथे अगोदरच येऊन त्यांच्या स्वागताची तयारी केली होती, म्हणून अमृता मनोमन खुश झाली. ऋषाली, ये ग पुढे, तुझ्या लाडक्या वहिनीला नाव घ्यायला लाव, मेघना म्हणाली. तसं ऋषाली लगेच पुढे झाली. वहिनी, नाव, ऋषाली लगेच म्हणाली. तसं अमृताला आता खूप लाजून आलं. तिनं गालात हसत खाली मान घातली. मान खाली घालून नाही चालणार, ओखना घ्या मोठ्या जाऊबाई, मेघना म्हणाली. तसं अमृतानं एक दीर्घ श्वास घेतला आणि मान खाली घालूनच नाव घेऊ लागली. सप्तपदीची 7 पावले 7 जन्माची ठरावी, सप्तपदीची 7 पावले 7 जन्माची ठरावी, विशालरावांसोबत मी जन्मोजन्मीची असावी. वा वा, मस्तच, मेघना म्हणाली. तेवढ्यात अंबिकादेवी पुढे झाली. ऋषा, अगं वहिनीला विचार, तुझी मुलगी मला देशील का, अंबिकादेवी म्हणाली. तसं ऋषालीनं फारच गोंधळून तिच्याकडे पाहिलं. कशासाठी, ऋषालीनं उलट तिलाच विचारलं. तसं तिथे असणारे सगळे हसायला लागले. प्रथा असते ग, तुझ्या होणाऱ्या मुलाला त्यांची होणारी मुलगी मागायची असते आणि मगच वहिनीला घराची वाट सोडायची असते, अंबिकादेवी म्हणाली. आणि ऋषालीनं आता गोल गोल डोळे फिरवले. इथं मीच अजून लहान आहे आणि ही माझी आई काहीही बोलते, ऋषाली म्हणाली. बरं बाई, ते जाऊ दे, बाजूला हो, वहिनीला माप ओलांडून घरात येऊ दे, अंबिकादेवी म्हणाली. तसं सगळे बाजूला झाले आणि आता अमृताला समोर धान्यानं भरलेलं माप आणि त्याच्या पुढे कुंकवाच्या पाण्यानं भरलेली परात दिसली. उजवा पाय पुढे करून माप ओलांड, अंबिकादेवी तिला म्हणाली. तसं अमृतानं हळूच उजव्या पायानं माप ओलांडलं आणि पाय परातीमध्ये ठेवले. त्याच्यावर तुझ्या पायाचे निशाण उठव, अंबिकादेवीनं समोर पसरलेल्या पांढऱ्या कपड्याकडे इशारा केला. तसं अमृताने हळूच पाय उचलून त्या कपड्यावर ठेवले. विशाल, आता तिला उचलून बेडमध्ये घेऊन जा, म्हणजे तिला आराम करता येईल, अंबिकादेवी किंचित गालात हसत त्याला म्हणाली. तसं अमृताच्या पोटात गोळा दाटून आला. ती काही रिॲक्ट करणार, तोच अचानक त्यानं दोन्ही हातांनी तिला उचलून घेतलं. विशाल, ती हळूच पुटपुटली. इट्स ओके, आता सगळ्यांना माहिती आहे आपण नवरा बायको आहोत, सो कूल डाऊन, तो तिला बेडरूममध्ये घेऊन जात हळू आवाजात म्हणाला. आणि तिला जास्तच लाजून आलं, त्यामुळे तिनं त्याचं शर्ट पकडून त्याच्या छातीत तोंड लपवलं. त्यानं तिला बेडवर ठेवलं, तरीही तिनं त्याचा शर्ट काही सोडला नाही. तसं तोही तिच्याजवळ बसला. आज सोडायचं नाही आहे का, त्यानं हळूच विचारलं. तसं तिनं भांबवून त्याचा शर्ट सोडला आणि पटकन बाजूला झाली. अमृता, त्यानं तिच्या गालावर हात ठेवून चेहरा स्वतःकडे केला. तशी तिची छातीची धडधड वाढली आणि नजर खाली झुकली. त्यानं पुढे झुकून तिच्या कपाळावर ओठ टेकवले. की तेवढ्यात अजून पूजा व्हायची आहे, पूजा झाल्यावर काय करायचं ते करा, बाहेरून अंबिकादेवीचा मोठा आवाज आला. तसं विशाल आणि अमृतानं एकमेकांकडे पाहिलं. तिच्या नजरेत लज्जा होती तर विशालच्या नजरेत शरारत. तुम्ही जा आता, तिनं त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला बाजूला केलं. आणि नाही गेलो तर, त्यानं तिचा हात पकडून बाजूला करत विचारलं. विशाल, अहो बाहेर सगळे आहेत आणि आई आत्ताच पूजेबद्दल बोलल्या ना, तुम्ही जास्त वेळ थांबलात तर त्यांना वेगळं वाटेल, अमृता हळू आवाजात म्हणाली. मग वाटू दे, मला तरी आता तुझ्यावर खूप खूप प्रेम येतंय. त्यानं आता सरळ तिच्या कमरेत हात घालून तिला स्वतःकडे ओढलं. तसं ती बावरली. विशाल, अहो नको ना, बाहेर सगळे आहेत, तिनं त्याच्या छातीवर हात ठेवून त्याला ढकलण्याचा प्रयत्न केला. आत्ताच कायद्याने तू माझी झाली आहेस, सो त्यानं मिश्किलपणे तिच्या नजरेत पाहिलं. तसं तिच्या कायद्याचा ठोका चुकला. विशाल, ती काही बोलणार त्या अगोदरच त्यानं सरळ तिच्या लिपस्टिक लावलेल्या ओठांना स्वतःच्या ओठांत कैद केलं.
आणि तिच्या पोटात एक साथ हजारो फुलपाखरे उडाली. त्याच्या छातीवर त्याला ढकलणारे हात. आता त्याचा शर्ट चुरगळू लागले आणि तो हळूवार तिच्या ओठांचा रस प्यायला लागला. तिला आणखीन जवळ ओढून घेतलं. तसं ती अंग चोरून त्याच्या मिठीत सामावली. ती पण त्याला आता साथ देत होती. त्याच्या स्पर्शानं पूर्ण शरीरभर गोड गोड शहाळे उमटत होते. विशाल! बाहेरून अंबिका देवीचा आवाज आला. तसं आता अमृता भानावर आली. आई! तिनं आता त्याला ढकलायला सुरुवात केली, पण त्यानं तिच्या भोवतीची मिठी जास्तच घट्ट करून तिला खूप डीप किस करू लागला. आता अमृता त्याच्या पुढे हतबल झाली आणि तिनं त्याला विरोध करणं बंद केलं. तसं त्यानं तिला सोडलं आणि बाजूला झाला. विशाल! आई हाक मारत आहेत, तुम्ही जा बरं इथून, ती लटक्या रागात त्याला ढकलत म्हणाली. ती हाक मारते ते फक्त आपल्याला जाणीव असावी म्हणून, बाकी आपल्या किसचा तिला काहीच प्रॉब्लेम नाही, विशाल हसत म्हणाला. आणि अमृतानं लाजून पण लटक्या रागात त्याला जवळजवळ बेडवरून ढकलूनच दिलं. ओके ओके, आय एम गोईंग, तो पण हसत म्हणाला आणि बेडवरून उठला. बाय द वे, ते पुरुषांनी पण नाव घ्यायचं असतं, माझ्या मित्रानं मला सांगितलं होतं, सो तुझ्यासाठी घेऊ का, त्यानं विचारलं. आणि तिनं फार आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. त्याच्याकडून तिला अशी अपेक्षा नव्हतीच. आणि तो म्हणाला, लिपस्टिक वाढवते अमृताच्या ओठांची ब्युटी, लिपस्टिक वाढवते अमृताच्या ओठांची ब्युटी, आणि त्याची टेस्ट घेणं ही आजपासून माझी ड्युटी. तो तिच्या ओठांकडे मिश्किलपणे बघत म्हणाला आणि तिचे डोळे मोठे झाले. एकच बस ना की आणखी घेऊ, त्यानं तिला विचारलं. नाही नाही, तुम्ही जा बरं, ती पटकन खाली मान घालत त्याला म्हणाली. आणि त्याचा तो उखाणा तिच्या पोटात गोळा आणून गेला होता. नशीब सगळ्यांसमोर हा उखाणा घेतला नाही त्यानं. ती मनातच हसली आणि तो तिचा हसरा चेहरा बघत बाहेर गेला. थोड्याच वेळात अमृता फ्रेश होऊन आणि साधी साडी घालून बाहेर आली, तर घरातील सगळी मंडळी हॉलमध्ये बसून गप्पा मारत होती. अमृताही तिथे येऊन थांबली. आदित्यनं जेवणाची ऑर्डर बाहेरून दिली होती, म्हणून सध्या तरी कोणाला काहीच काम नव्हतं. रात्री सगळ्यांची जेवणं झाली. सगळी जेंट्स हॉलमध्ये झोपणार होते आणि सगळ्या बायका दुसऱ्या रूममध्ये. अमृता आणि मेघना फक्त सेपरेट अशा एकाच रूममध्ये झोपणार होत्या, असं अंबिका देवीनं सगळ्यांना जेवताना सांगितलं. आणि विशाल आणि आदित्य दोघांचंही तोंड पडलं, कारण आदित्यला मेघनासोबत आज खूप रोमॅन्स करायचा होता. दुसऱ्याच्या प्रत्येक कार्यक्रमात साहेबांना आधी त्यांचं काम करून घेण्याची कायमच घाई असायची. आणि जेवताना तो मेघनाला म्हणाला, इथलं आटपून पटकन रूममध्ये ये, आणि झालं ना साहेबांच्या सगळ्या मूडचा पचका. आणि त्यानं फार विचित्र तोंड केलं आणि ते पाहून मेघनाला खूप खूप हसायला आलं. सगळ्यांची जेवणं झाल्यावर वृषाली आणि त्रिशूलानं भांडे घासले. आता सकाळपासून मेघनाची खूप दगदग झाली होती आणि म्हणून अंबिकादेवी तिला म्हणाली, अमृता, तू आणि मेघना विशालच्या रूममध्ये जाऊन आराम करा. तसं अमृता आणि मेघना निघून गेल्या. मेघनानं अमृतासोबत काही वेळ गप्पा मारल्या आणि तिचा फोन वाजला. तिनं फोन पाहिला तर आदित्यनं मेसेज करून स्टडी रूममध्ये तिला बोलवलं होतं. आणि मेघना म्हणाली, बाय द वे अम्मुरानी, तुला वकील साहेबांची आठवण येत असेल ना? नाही म्हणजे आजच कायदेशीर पती पत्नी झाला आहात तुम्ही, सो भेटावं वाटत असेलच ना, मेघनानं तिला विचारलं. तसं अमृताने लगेच लाजून नकारार्थी मान हलवली. हे मी भेट घडवून देऊ का, मेघनानं तिला डोळा मारत विचारलं. तसं अमृताने डोळे वटारून तिच्याकडे पाहिलं. तू थांब इथे, मी आलेच, मेघना उठत म्हणाली. त्यानिमित्ताने का होईना तिलाही आदित्यला भेटण्यासाठी चांगलाच बहाणा मिळाला. मेघना, अमृतानं तिला अडवण्यासाठी हाक मारली, पण तोपर्यंत मेघना बाहेर गेली सुद्धा. आता मात्र अमृता कपाळाला हात लावून बसली. हे महादेवा, आता ही मुलगी काय करते काय माहीत. अमृता अस्वस्थपणे हाताशी चाळा करत होतीच की दरवाजा वाजला. तिला वाटलं मेघना पुन्हा आली म्हणून तिनं लगेच मान वर केली, पण दरवाजामध्ये विशालला पाहून तिच्या काळजाचा ठोकाच चुकला. फार आठवण येते का माझी, त्यानं दरवाजा लावत तिला विचारलं. तसं अमृता लगेच बेडवरून उठून बसली. विशाल, मी नव्हतं बोलावलं तुम्हाला, मेघनानं थट्टा केली आहे. प्लीज तुम्ही जा, घरात सगळे आहेत, तुम्ही असं रूममध्ये नका ना येऊ. आता अमृतानं सरळ विशालचा दंडच पकडला आणि त्याला दरवाजाकडे नेऊ लागली, पण त्यानं तिच्या हातातून स्वतःचा दंड सोडवला आणि तिच्या पाठीवर दोन्ही हात ठेवून तिला स्वतःकडे ओढलं. तसं तिनं त्याच्या छातीवर हात दाबले. विशाल प्लीज, ती हळू आवाजात पण वैतागून त्याला म्हणाली.
डोंट वरी. इतकं लाजायला काय झालं? त्यानं तिला आणखी जवळ ओढून तिच्या डोळ्यात पाहिलं. विशाल प्लीज बाहेर जा तुम्ही. अमृता काहीतरी बोलत होतीच की मी बाहेर जाणार नाही, आज इथे झोपणार आहे, तो म्हणाला आणि तिचे डोळे विस्फारले. पोटात जास्तच गोळा दाटून आला. विशाल, आई बोलल्या आहेत पूजेशिवाय एकत्र नाही यायचं. ती किंचित अडखळत आणि खाली मान घालून म्हणाली, आईचं नाही ऐकणार मी, आज तर तुला माझी करूनच टाकेल. तो गालात हसत आणि तिच्या पाठींवर हातांचा दाब वाढवत म्हणाला. तसं ती नक्षीखान शहारली. विशाल नाही प्लीज. ती बोलत होतीच की त्यानं अचानक तिला दोन्ही हातांवर उचललं. तिनं दचकून त्याचा शर्ट घट्ट पकडला. विशाल काय करताय तुम्ही प्लीज. ती बोलत होती की त्यानं तिला बेडवर झोपवलं आणि तो तिच्यावर आला. त्याचा एक हात अजूनही तिच्या पाठीखाली होता. द वेट इज ओव्हर अमृता, तो तिच्या डोळ्यात बघत म्हणाला आणि त्यानं हळूवार तिच्या कपाळावरून एक बोट फिरवत तसंच तिच्या नाकावरून, मग ओठांवर आणि मग तिच्या गळ्यावर आणलं. विशाल नो. तिचा घसा आता सुकला होता आणि आता आवाजसुद्धा क्षीण झाला. येस अमृता, तो एकदम हळूवार घोगऱ्या आवाजात तिला म्हणाला आणि त्यानं खाली झुकून तिच्या कॉलर बोनवर त्याचे ओठ प्रेस केले. तसं तिने डोळे गच्च मिटले आणि दोन्ही खांदे आकसून घेऊन तोंड बाजूला केलं. लेट्स डू इट राईट नाव, तो हळूच म्हणाला. तशी ती भानावर आली. तिचा श्वास जड झाला. विशाल नको ना प्लीज. ती कळवळली पण हातानं किंचित सुद्धा त्याला मागे केलं नाही. का नाही अमृता? त्यानं हळूच तिच्या कानाचा चावा घेतला आणि त्यानं तिला काही कळायच्या आतच पटकन तिचा पदर बाजूला सारला आणि तिच्या गळ्यावर, मानेवर आणि नंतर भरगच्च अशा छातीवर ओठ ठेवून तिथे किस करू लागला. आणि आता अमृताची हालत खूप खराब झाली. तिच्या संपूर्ण शरीरात प्रणयाची अग्नी भडकायला लागली आणि विशालनं आणखी पुढे जात तिच्या ब्लाऊजची बटणे उघडायला सुरुवात केली. पहिली 2 बटणं त्यानं खोलली. तसं त्याच्या नजरेस तिच्या गोऱ्या गोऱ्या स्तनांचे उभार पडले आणि ते त्याला अजूनच आकर्षित करायला लागले. विशाल बेभान होऊन तिथे किस करायला लागला आणि आता अमृतानं त्याला बाजूला केला. तसा तो हसला आणि मागे त्या दोघांमध्ये घडलेला एक किस्सा आठवत तिला म्हणाला, अमृता तुला बॉटल हवी? तो तिची फिरकी घेत म्हणाला. जस्ट शटअप म्हणत अमृतानं चक्क विशालला चापट मारली आणि तो पुढे म्हणाला, यू वॉन्ट सेक्स? ती क्षणभर आणि दुसऱ्या क्षणी हातांचा मार. अमृत यार तुझे हात फार लागतात, तो तिला थांबवत म्हणाला. पण आज ती ऐकणार थोडीच होती. आज त्यानं तिला खूप खूप त्रास दिला होता, सांगूनही तिथून जात नव्हता. तसं त्यानं ताकदीनं तिला थांबवलं आणि तिला बेडवर टेकवलं आणि तिच्या अंगावर जात तिचे दोन्ही हात त्यानं एका हाताने बंदिस्त करत तो तिला म्हणाला, ही काय आपली पहिली वेळ तर नाही ना? नीट आठवा मॅडम, त्या रात्री फ्रान्समध्ये तोच अर्थ होता. सर्वच सांगू का आता? मिसेस अमृता, विसरलात की काय ते क्षण? आठवण करून देऊ की प्रात्यक्षिक दाखवून? तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला आणि तिचे सरसर बदलणारे भाव, तिचा लटका राग आणि त्यानंतर लगेच लाजणं. किती ब्लश करत होती ती. त्यात तिची नजर झुकली. बस ती लाल लाल झाली लाजूनच. मग होकार समजू का? तो तिच्या गालांवर हात फिरवत म्हणाला. पूजेनंतर म्हणत तिनं एक साईडला मान केली. उफ अमृता, आता ही पूजा कधी होणार? तो तिच्या शेजारी आडवा होत हृदयावर हात ठेवून भावना कंट्रोल करत होता. पण त्याला आता पुन्हा तिला त्रास देण्याचा मोह झाला आणि तो म्हणाला, पण अमृता आज कंट्रोल होईनाच ग. आणि त्यानं परत तिच्याकडे फार मादक नजरेनं पाहिलं. तसं आता तिनं त्याला बाजूला केलं आणि ती एका कुशीवर झाली. तिनं पदर छातीशी घट्ट पकडून आवंडा गिळला आणि त्याच वेळी तिला तिच्या पाठीवर त्याचे ओलसर ओठ जाणवले. विशाल नको ना, ती लटक्या रागात म्हणाली. पण त्याच वेळी त्यानं तिला मागून मिठीत घेतलं. आज खरंच तो थांबणार नाही का? विचारानंच तिच्या पोटातला गोळा वाढला आणि तिनं पुन्हा एकदा डोळे घट्ट मिटून घेतले. अमृता रिलॅक्स, गंमत करतोय, तुला असं त्रास द्यायला फार फार आवडतंय मला. त्याचा एकदम हळू आणि मिश्किल आवाज तिच्या कानात आला. तसं तिच्या चेहऱ्यावर लटका राग जमा झाला आणि यावेळी तिनं मागे वळून त्याला पूर्णच ढकलून दिलं. जा तुम्ही विशाल जा. तिनं आता उठून त्याला ढकलायला सुरुवात केली. तसं तो खूप खूप हसायला लागला. अमृता अगं खरंच तुला असं चिडवायला खूप छान वाटते. तो पुन्हा तिचे दोन्ही हात पकडून झटकन स्वतःच्या मिठीत ओढत म्हणाला, विशाल नो, जा प्लीज. ती रागात तोंड बारीक करून त्याला मोठ्यानं ओरडली आणि त्याला जास्तच हसू आलं. ओके ओके फाईन, जातोय, आज सोडतो आहे.
पण उद्या काय करणार? आफ्टर पूजा? त्यानं हळूवार तिच्या खालच्या ओठांच्या कडावरून अंगठा फिरवत आणि तिच्या खोल नजरेत बघत विचारलं. तसं एक सळसळती वीज तिच्या सर्वांगामध्ये 440चा करंट देऊन गेली. बाय, सी यू, तो पुन्हा एकदा खाली मान घालून उभ्या असलेल्या तिला म्हणाला आणि जाताना तिच्या कपाळावर किस करायला विसरला नाही. तो जाताच तिनं डोळे मिटून छातीवर हात ठेवला. खरंच खूपच चावट आहे ती. ती गालात हसत आणि हळू आवाजात पुटपुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी. किती दिवस वाट पाहतोय, भेटायला का आला नाही? कुणाल जोरात त्याच्या भावावर ओरडला. हे बघ, सारखं सारखं तुरुंगात येणं जमत नाहीये. 2 वेळा बेल नामंजूर झाली आणि वकील म्हणतात की आता केसमध्ये जे काही होईल त्यावर पुढचं सगळं डिपेंड आहे. त्याचा भाऊ पण वैतागून म्हणाला आणि कुणालला जास्तच राग आला. माझी गरज संपली का? आजपर्यंत तुला घरादाराला मी वर आणलं, प्रत्येकाची प्रत्येक इच्छा पूर्ण केली, प्रत्येकाला प्रत्येक संकटातून बाहेर काढलं. अरे एवढंच काय, त्या अमृतापेक्षा तुम्हा लोकांना जास्त महत्त्व दिलं. तुम्ही बोललात ते सगळं ऐकलं. तिचा काही दोष नसताना सुद्धा तिला तुमच्या सांगण्यावरून त्रास दिला आणि आता माझी गरज संपली की माझ्याकडे पाठ फिरवली का? सोडणार नाही मी कोणाला. कुणाल दात ओठ खात म्हणाला. तू स्वतः तिला त्रास देत होतास. आमच्या सांगण्यावरून नव्हता देत त्रास. तुला आवडतं असं श्रियांना त्रास देणं. उगीच माझं तोंड उघडू नको. आता त्याचा भाऊ पण रागात आला. दादा, तू हे विसरू नको, सगळा बिझनेस अजूनही माझाच आहे. कुणाल त्याला दम देत बोलला. तसं त्याचा भाऊ थोडा नरमला. हे बघ कुणाल, मी प्रयत्न करतोय, पण केस आता स्ट्रॉंग झाली आहे. ती मुलगी सरळ सरळ पूर्ण जगाला बलात्कार झाला असंच सांगत आहे. वरून लोकांनी तिला डोक्यावर चढवून ठेवले. आता तर त्या महामायेला इलेक्शन तिकीट सुद्धा मिळणार आहे अशी खबर आहे. कुणालचा भाऊ उसासा टाकत म्हणाला. आणि त्या दोघांचं काय चाललं आहे? कुणालला विचारलं. त्या दोघांनी कालच कोर्ट मॅरेज केलं. तुमचा घटस्फोट झाला तेव्हाची अट पण पूर्ण झाली होती. पण याची यांना गरज सुद्धा वाटली नाही. त्या वकिलानं अगोदरच कोर्टात तुझ्या विरुद्ध बरंच काही सबमिट केलं आहे. कुणालचा भाऊ म्हणाला. या सगळ्याची जड एकच आहे दादा. आणि आता ते खोडच मला मोडून पाडायला हवं, तरच मी या सगळ्या संकटातून बाहेर पडेल. कुणाला आता शांतपणे विचार करत म्हणाला. तुझा काही प्लॅन आहे का? त्याच्या भावाने हळू आवाजात इकडे तिकडे बघत त्याला विचारलं. हो, मी सांगतोय तसं कर, कुणाल गूढ आवाजात त्याला म्हणाला. आता त्याच वेळी इकडे अमृता आणि विशाल यांच्या अंघोळीच्या विधी सुरू होत्या. दोघेही समोरसमोर पाटावर बसलेले. अमृता डोक्यावर पदर घेऊन खाली मान घालून बसली, तर विशाल मात्र तिच्याकडे बघत होता. ही विधी आपल्यात नाही केली जात, अंबिका देवी म्हणाली. नसेल केली जात तरी आपण करूया ना, ऋषाली हट्टानं म्हणाली. अगं ऋषा, अंबिका देवी बोलत होती की आई 2 मिनिटात होईल, अजून तर बाकीचे पण आले नाहीत बाहेर, पटकन उरकून टाकू. मेघनाने पण तिला साथ दिली आणि इकडे अमृताच्या पोटात गोळाच आला. बरं करूया, अंबिका देवी शेवटी म्हणाली. आणि आता अमृतानं मान वर करून विशालकडे पाहिलं तर तो गालात हसत होता. तिनं पुन्हा मान खाली घातली, पण आता तिचे गाल गुलाबी झाले. तर भेटूया पुढच्या भागात. हां, आणि आता ती कोणती विधी होती आणि अमृता एवढी का लाजली सांगा बरं. कोणाला आठवतंय का? बघा, कळलं तर नक्की सांगा. पुढचा पार्ट स्पेशल असेल, तोही लवकरच येईल. तर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.